राजकीय वर्तुळातून आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सुनेत्रा पवार कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसने केलाय। काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर असं बोलून हल्लाबोल केला। बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत ही टीका करण्यात आली। काँग्रेसकडून ही टीका करण्यात आली। सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। बीडमधील पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ पोस्ट करत अशा पद्धतीची टीका करण्यात आली। या संदर्भात आपण बातचीत करतोय अमोल मिटकरी यांच्यासोबत। अमोलजी नमस्कार। खरं तर मोठी टीका म्हणावी लागेल। सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा काँग्रेसकडून करण्यात आला। काँग्रेसच्या अधपतनाची चार जी मुख्य कारण आहेत त्यातलं चौथं कारण म्हणजे ते आपला इतिहास विसरत चालल्याचं आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की जनसंघाचे राम मनोहर लोहिया यांनी 1966 साली अशी टीका स्वर्गीय इंदिरा गांधीजींवर केली होती आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केलं होतं। त्यावेळेस नंतर प्रधानमंत्री झाल्यावर त्यांनी आयर्न लेडी म्हणून अख्ख्या जगभरात आपली छाप पाडली। हा जो इतिहास आहे ती काँग्रेसची लोक विसरत चालली आणि कोणीतरी एक्स पोस्ट वरून त्यांची पिलावळ ज्यांना चार पैसे भेटत असतील भिकाऱ्यासारखे तशी भीक घेऊन अशा पद्धतीचे पोस्ट लिहित असतील तर हे निंदनीय आहे। याचं कोणी समर्थन करत नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, सुधारित ट्विट केलं पाहिजे आणि सुनेत्रा वहिनींची माफी मागितली पाहिजे। कारण तो एकट्या सुनेत्रा वहिनींचा अपमान नाही आहे, महाराष्ट्राच्या चळवळीचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, सावित्री जिजाऊचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येक लेखीचा अपमान आहे। त्यामुळे काँग्रेसने आपली दिवाळखोरीचं जे काही प्रदर्शन केलं त्यांनी त्यांचा इतिहास विसरल्यामुळे त्यांचं अधपतन होतंय। काल 2 जागेवर निवडून आल्या म्हणजे हवेत जाऊ नका अशा पद्धतीने मस्ती दाखवाल तर त्याची उत्तरं राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकतं। नक्कीच, पण हा जो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय हा बीडमधल्या एका पत्रकार परिषदेतला हा व्हिडिओ आहे। यामागचं कारण काय असू शकतो? अशा पद्धतीची टीका का करण्यात आली? एक लक्षात घ्या, पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस जिल्हा नियोजनची बैठक होती त्यावेळेस तिथे आमचे पक्षाचे नेते धनंजय मुंडे साहेब दिसत आहेत, प्रकाशदादा साळुंके दिसत आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये शेवटी 1, 2, 3, 4 प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा वारंवार ते प्रश्न येत असतील त्यावेळेस पत्रकारांना त्यांनी थांबवलं की आता कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले गेले, आता झालंच नाही, एकदा झालं म्हणजे 2-2दा 3-3दा विचारू नका अशा आणि सुद्धा धनंजय मुंडे साहेब उठून त्यांना सांगितलं। आता हा विषय तिथे संपला होता आणि ही काहीतरी कुरापट काढणारी काँग्रेसची लोक असतील तेवढाच व्हिडिओ घेतला, तो एक्स पोस्टवर टाकला आणि गुंगी गुडिया, अरे तुमची हिंमत कशी होते रे अशी बोलायची? तुम्ही काय कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करता? आज देशात सोनिया गांधी, प्रियंका गांधी, इंदिराजी गांधी यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं ना, त्यांचा सन्मान सर्वच जण ठेवतायत। पण अशा प्रकारे हे दिवाळखोरीचं प्रदर्शन करतायत, जाणीवपूर्वक करतायत, त्यामुळे यांचं अधपतन होतंय। काँग्रेस हा पक्ष कधीही उदयाला येईल असं वाटत नाही। आज त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे। नक्कीच, धन्यवाद अमोलजी, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता। खरं तर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बीडमधल्या पत्रकार परिषदेतला आणि अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रियाही दिलेली आहे। वारंवार प्रश्न विचारल्यानं त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे असं ते म्हणतात। नेमकं काय पोस्ट केलंय ही पोस्ट आपण पाहूयात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश हो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश हो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। तर हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओवरून आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे। कारण हा व्हिडिओ आहे बीडमधल्या एका पत्रकार परिषदेतला। सुनेत्रा पवार या पत्रकार परिषद घेत आहेत, बाजूला धनंजय मुंडे आहेत आणि काही प्रश्नांवर त्या प्रतिक्रिया देत नाहीयेत। यावर काहीच वेळापूर्वी अमोल मिटकरी देखील आपल्यासोबत बोललेले आहे। वारंवार प्रश्न विचारल्यामुळे सुनेत्रा पवारांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। मात्र या व्हिडिओचा दुरुपयोग काँग्रेसकडून करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली।